सोनसगडी चोरीचा गुन्हा 20 तासात उघडकीस, अल्पवयीनासह तिघांना ताब्यात, 1.89 लाखाचा मुद्देमाल हस्तगत. मिरज शहरात घडलेल्या सोनसगडी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या 20 तासात छडा लावत मिरज शहर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीसह तिघांना ताब्यात घेतले असून 1,89,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास रमा उद्यान फेज 1 मिरज येथे 80 वर्षीय वृद्ध महिला श्रीमती रजनी भार्गव मेस्त्री या घराशेजारी उभ्या असताना मोटरसायकलवरून आलेल्या एका अनोळखी मुलाने त्यांच्या गळ्यातील सुमारे 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मी हार जबरदस्तीने खेचून चोरी केला होता. या प्रकरणी त्यांचे पुत्र श्री विजय भार्गव मेस्त्री यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळाची पाहणी करून विविध सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तपासात मुख्य आरोपी हा विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. तसेच चोरीचा मुद्देमाल खरेदी करणारा सोनार प्रदीप पाटील वय 32 व त्यास मदत करणारा मंथन गंगाराम कुंडेकर वय 18 यांनाही ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपीकडून 9 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड किंमत 1,12,000 रुपये, 27,000 रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली 50,000 रुपये किमतीची होंडा सुपर स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण 1,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सो संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारवकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार निलेश कदम, पोलीस हेड कॉन्स्टेबल जाकीर हुसेन काझी, पोलीस हेड प्रवीण वाघमोडे, पोलीस हेड शक्ती पोकळेकर, पोलीस हेड नितीन मोरे, पोलीस हेड राजेश गवळी, पोलीस शिपाई राहुल गोसावी, दत्तात्रय राणे, श्रीकांत केंगार, स्वप्नील नायकोडे, दीपक परीट यांनी केली आहे. नागरिकांमध्ये यामुळे समाधान व्यक्त होत आहे. मी किरण चौगले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन. दिनांक 13/12/2025 रोजी दुपारी 15:40 वाजताच्या दरम्यान एका महिलेच्या गळ्यातील एका अनोळखी मुलानं चेन स्नॅचिंग केली होती आणि त्याचा लक्ष्मी हार निम्मा तोडून घेऊन गेले होते. तर त्याबाबत आमच्या DB टीम आणि DB टीमचे AP गादेकर साहेब, संपूर्ण DB टीम यांनी काम करून 20 तासाच्या आत आरोपी निष्पन्न केला. तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी निष्पन्न केला. आरोपीकडून सोन्याचा जो पार्ट होता तेवढा प्राप्त केलेला आहे. तसेच जी रक्कम त्यांनी सोनाराला विकण्याकरता एका मुलाकडे दिली होती त्याच्याकडूनही ती पैशाची अमाऊंट जी आहे ती रिकवर झालेली आहे. आणि त्याच्यानंतर जे सोनार आहे त्याला पण आपण त्यामध्ये अटक केलेली आहे. अशा प्रकारे 20 तासाच्या आत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपी निष्पन्न करून एक विधी संघर्ष पालकाला ताब्यात घेतलेला आहे. एकूण सोन्याचं 2.5 तोळ्याचं मंगळसूत्र होतं. त्यातील 9 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र हे तोडून त्यानं घेऊन गेला होता. ते संपूर्ण लगडीच्या स्वरूपात रिकवर झालेलं आहे. संपूर्ण गाडी, सोन्याचा मुद्देमाल आणि असे मिळून 1,89,000 असा मुद्देमाल रिकवर झाला आहे रुपयांचा. ही सराईत गुन्हे टोळीचं आहे का काय काय वगैरे? नाही, सराई टोळी नाही आहे, या नवीनच आहेत.